न्यू कस्टम तयार व्हायचंय आणि 60 कुस्ती झाल्यानंतर ओपनच्या सर्व खेळाडूंनी तयार व्हायचंय. प्राध्यापक डॉक्टर हंसराज डोंगरे, कुस्ती कोच. आज राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या प्रांगणामध्ये मंदिराच्या ट्रस्टमध्ये असलेल्या हॉलमध्ये आज कुस्तीच्या स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धा पूर्ण जिल्ह्याभरातून पैलवान मंडळी इथं आलेली आहेत आणि आजच्या स्पर्धा भरवण्याचं मुख्य कारण असं आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेकच्या निमित्ताने ह्या स्पर्धा घेण्यात येत आहे आणि शिवराज्य अभिषेकच्या निमित्ताने प्रथमच ह्या स्पर्धा घेण्यात येत आहे आणि इथून पुढे दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येत राहणार आहे आणि दरवर्षी याचा माप वाढत जाणार आहे. स्पर्धा घेण्यापाठीमागचा मुख्यत्वे उद्देश असा आहे की जिल्ह्याची कुस्ती वाढली पाहिजे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली कुस्ती आपले जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगरचे पैलवान मंडळी पोहोचले पाहिजे, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. प्रचार कुस्तीचा हा वाढला पाहिजे, हा आमचा स्पर्धा आयोजित करण्याचा पाठीमागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. कोणत्या गटात स्पर्धा? तर सर्वात छोटा जो गट आहे 25 किलोचे मल्ल आहे आणि सर्वात मोठा जो गट आहे 61 किलोच्या पुढे तर 75 किलोपर्यंत. एकूण असे 9 वजन गट इथं ठेवले गेलेले आहेत. किती मल्लांनी सहभाग? जवळपास 125 मल्लांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. कुठून कुठून आले ते? या शहरी भागामधले सर्व तालमीतले पैलवान आलेले आहेत, त्याच्यासोबतच ग्रामीण भागातील सर्व प्रत्येक तालुक्यातले सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, पैठण इतर सर्व तालुक्यांमधले सुद्धा पैलवान इथं सहभाग. किती वर्षापासून तुम्ही घेता? हे पहिलंच वर्ष आहे. प्रत्येक वर्षी घेणार? हां, हे दरवर्षी घेणार. याच्यात पारितोषिक वगैरे काही ठेवलं आहे का?
या प्रत्येक वजन गटामध्ये आम्ही रोख बक्षीस ठेवलेले आहे, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. आणि जो ओपन वेट कॅटेगरीचा जो गट आहे सर्वात मोठा, त्याच्यासाठी विजेत्याला 15,000 रोख आणि चांदीची गदा, द्वितीय क्रमांकवाल्या पैलवानाला 12,000 रोख आणि तृतीय क्रमांकाच्या पैलवानाला 10,000 रुपये रोख बक्षीस, असं बक्षिसाचं स्वरूप ठेवण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज सोहळ्यानिमित्त काय काय कार्यक्रम सकाळी झाले? आमचा मुख्यत्वे कार्यक्रम इथं वस्तीमध्ये शोभायात्रा काढली आणि सर्वांनी मिळून छत्रपतींच्या प्रतिमेला पूजा अर्पण करून मग आम्ही सर्वांनी इकडं या स्पर्धेच्या ठिकाणी प्रस्थान केलं आहे. आता हा दिवसभर कुस्तीचा स्पर्धेचा कार्यक्रम चालू आहे. मातीतली कुस्ती आणि मॅटची कुस्ती याच्यातला काय फरक आहे? मातीतली कुस्ती ही भारतीय शैलीची कुस्ती आहे, पारंपरिक पद्धतीने चालणारी कुस्ती आहे. ही मोजक्या ठिकाणी आता चालू आहे, तरी ते जिवंत आहे. की मातीचा आखाडा मुख्यत्वे मातीचे आखाडे हे गावखेड्यातले ग्रामीण भागातले जे आखाडे असतात, आमदंगल यात्रेच्या निमित्तानं, म्हणजे यात्रा आणि कुस्तीचा आखाडा असं समीकरण आधीपासून चालत आलेलं आहे आणि आजही ते जिवंत आहे. मॅटवरची कुस्ती ही ऑलिम्पिकच्या धर्तीवर जेवढे काही नियम बनलेले आहेत त्या धर्तीवर मॅटवरच्या कुस्ती स्पर्धा चालतात. तर मुख्यत्वे ज्या स्पर्धा आहेत, ऑलिम्पिक असोत, वर्ल्ड चॅम्पियनशिप असोत, ऑलिम्पिक राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा असो, एशियन असो, कॉमनवेल्थ असो, राज्यस्तरीय असो, जिल्हास्तरीय, या मुख्यत्वे स्पर्धा या सगळ्या मॅटवर आलेल्या आहेत. त्याच्यामुळं मॅटवर जास्तीत जास्त कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. काय आव्हान करसान जे नवीन मल्ल तयार होत आहे, जे मॅटवर आतापर्यंत ग्रामीण भागात नाही? ग्रामीण भागातल्या मल्लांना मी असं आवाहन करेन किंवा ग्रामीण भागातले मुख्यत्वे जेवढे काही राजकारणी पक्षातले आहेत नेते लोक, त्यांनी ज्या त्या आपल्या ग्रामीण भागामध्ये कुस्तीच्या मॅचसाठी, आधुनिक हॉलसाठी आणि एक चांगला प्रशिक्षक नेमून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. आणि शासनाच्या भरपूर योजना आहेत, परंतु त्या योजनेपर्यंत आपले ग्रामीण भागातले मुख्यत्वे कोणी पोहोचत नाही, त्याचा संधीचा लाभ घेत नाही. हे त्या गावातल्या ग्रामपंचायती, तालुका प्लेसचेसुद्धा त्या नेत्यांनी पुढाकार घेऊन त्या संधीचा सोनं करायला पाहिजे, जेणेकरून आपली ग्रामीण भागातली कुस्ती देखील वाढेल. ओके, धन्यवाद. माझं नाव कडोबा चोपडे. मी तर बेगमपुऱ्यामध्ये हनुमान व्यायामशाळा प्राध्यापक हंसराज डोंगरे सर यांच्याकडं प्रशिक्षण घेतलं. मी राष्ट्रीय खेळाडू आहे सकाळ आणि सरांनी बोलवलं स्पर्धेला. खूप छान वाटलं आणि ते कायमच स्पर्धा घेत असतात आणि नवीन नवीन मुलांना चालना देत असतात आणि ते असंच घेत राहू. परमेश्वर त्यांना शक्ती देऊ आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचे शब्द जे सांगितलं आम्ही ते पालन करण्यासाठी तयार आहोत. भारतमाता केंद्र त्यांनी मुलांसाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याच्यातली शिवाजी महाराजांचे अभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांनी कुस्ती त्यांना स्वतः मोठे पैलवान होते आणि मातीवरची कुस्ती कशी मॅटवर येणार, कसे राष्ट्रीय पदक, आंतरराष्ट्रीय पदक आपल्या जिल्ह्याला प्राप्त होईल का, त्याच्यासाठी सरांनी पाऊल उचललेले, त्याच्याबद्दल मी सरांचे आभार आहे. तुमच्या हर्सूलमध्ये तर भरपूर पैलवान आहे, तिथले काय आणले का तुम्ही? आलेले आहे. सध्या 70-80 मुलं स्पर्धेमध्ये सहभाग घेतले. रत्नागिरी हर्सूलमध्ये आमचे भारतमाता कुस्ती केंद्र हा मोठा चांगला आखाडा आहे. त्या व्यायामशाळेमध्ये 40-50 खेळाडू आहेत. त्यानंतर त्या खेळाडूसाठी हे प्रेरणास्थान म्हणून या स्पर्धा चांगल्या उपलब्ध करून दिलेल्या आहे सरांनी. माझं नाव कडोबा चोपडे. मी तर बेगमपुऱ्यामध्ये हनुमान व्यायामशाळा प्राध्यापक हंसराज डोंगरे सर यांच्याकडं प्रशिक्षण घेतलं. मी राष्ट्रीय खेळाडू आहे सर आणि सरांनी बोलवलं स्पर्धेला. खूप छान वाटलं आणि ते कायमच स्पर्धा घेत असतात आणि नवीन नवीन मुलांना चालना देत असतात आणि ते असं घेत राहू. पुढं परमेश्वर त्यांना शक्ती देऊ आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या शब्द जे सांगितलं ते पालन करण्यासाठी तयार आहोत. ठीक.